तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आय होप सो तुम्ही सर्व चांगलेच असाल. तर आजचा ब्लॉग आपण संध्याकाळी करतोय, कारण आपण हा आजचा ब्लॉग जिममध्ये करणार आहे. जिममध्ये याच्यामुळं कारण आज मी खूप दिवसानंतर म्हणजे ब्रेकच्या नंतर पहिल्यांदा म्हणू शकतो तुम्ही डायरेक्ट पहिल्यांदा डेडलिफ्ट मारतोय. आणि बघूया आज किती जाते डेडलिफ्ट. आय डोंट थिंक सो एवढी खास जाईल. थोडा लज्जास्पद गेम प्ले होऊ शकतो, पण बघूया जसं होईल तसं होईल, काय प्रॉब्लेम नाही. तर आपण आता प्री वर्कआउटमध्ये आपली कॉफी, द मॅन, द बॉय, द माणूस घेऊन टाकू. एवढ्या दिवसात कॉफीची सवय होऊन गेली आहे, आता असं डायरेक्ट प्यायला पण काही एवढं वाटत नाही. ठीक आहे, काय करणार. आणि आता प्रॉब्लेम असा आहे की माझे पप्पा काय मी कुठं कधी बाहेर गेले आणि आपल्याकडं जिमला जायला गाडी नाही आहे. पण बघू, कोणाच तरी गाडी असेलच. ज्याची गाडी असेल त्याची गाडी घेऊन निघू. अँड समटाईम्स मी आल्लं घेतो असं जिमला जायच्या आधी, कारण भरपूर एनर्जी राहून जाते. म्हणजे ज्यांनी खाल्लं असेल त्याला माहीत असेल, होऊन जातं म्हणजे असे डोळे लागत नाही, माइंड ॲक्टिव्ह होऊन जातं थोडा. तर चांगलं आहे, खायला तर बरंच आहे. आणि ओव्हरऑल खाल्लं तरी ठीक आहे, एवढा विषय नसतो. आवरून वगैरे सर्व झालं आहे, पण मग ॲज ऑलवेज बाजारात जाण्याचं काम परत आलं आहे. वैभव दादा वितस आणि ओणी कोण आहे ओणी? अरे बाप. सलाम वालेकुम. अरे कोण? अरे वा, रोनाल्डो. कृष्णा रोनाल्डो. वैभव दादाला काही समजा काय काय घ्यावा, पण मग घेऊन लवकर निघायचा प्लॅन आहे तसा. बघूया बाकी. तर एव्हरी सामान हॅज बीन टेकन. एवढं दिसत नाही बस, बाकी काही विषय नाही यार. आणि वी हॅव न्यू पॅसेंजर विथ अस, सोनू दादा. बस घरी गेल्यावर भेटतो आता. त्यांचे आगमन झाले आहे. संतोष मामा कोणाचा काय होतं ते? जीव लगे जीवाचा आमचा संतोष मामा. फायनली जिम के लिए निघ चुके हैं गाइस. मिलता हूँ तुमको जिम में डायरेक्ट. आता कसं काय कारण पूर्ण लाईट आली. घंटावळी की जय हो. घंटावळी. नमस्कार काका. काकाने एकदम असा केलेला होता. तीरच्या नजरेने बघितलं रे मला. असं किती वाटली मला, 2 मिनिटं झाली, पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आम्ही सिग्नल पाळायला लागलोय काहीच. आम्ही सुधरून गेलोय आता आजकाल. बिना चाबीची गाडी लॉक होते बाई आमची. फॉर्म सुरुवात तर झालेली आहे जिममध्ये येऊन. आपले शेजारी जे आहे आता त्यांची डेडलिफ्ट चांगलीच जास्त आहे. म्हणजे मी जर आधीपासून जिम करत असतो तर मी त्यांच्या लेवलला मारले असते आता. पण ठीक आहे, आपण थोडं कमी मारू वेट. आज 100 जायचं ट्राय करूया, बघू जे होईल ते. वॉर्मअप वगैरे करतो आणि भेटतो तुम्हाला 5 मिनिटमध्ये. मला आमचं काही खरं वाटत नाही खरं सांगितलं तर डेडलिफ्टमध्ये, पण बघू जेवढं जाईल ठेव. ऑल्सो हॅव कपिल दादा विथ अस. हा पण डेडलिफ्ट मारणार. खूप दिवसानंतर डेडलिफ्ट चालू करतोय म्हणून आपण सुरुवात 10 करणार आहे दरवेळेस सारखं. नथिंग मच टू से. दादूच काय म्हणणे भाऊ? ठीक आहे, चालतंय, काय विषय नाही, एवढं मनावर घ्यायचं नसतं. वैभव दादा दूध दाखवताना, बट काही नाही, चालत राहतं भाई. पहिले ना कपिलची स्ट्रेंथ अशी होती ना खतरनाक. डायरेक्ट किती उचलायचा वैभवगा? डायरेक्ट 100, 200, सॉरी एवढे नव्हतं उचलत. 120, 130 जायचा. बघूया यावेळेस काय होतं. आता आपण 15 ऍड केले, बट मी तुम्हाला ना डायरेक्ट हेवी सेट दाखवतो आता, कारण याच्यात त्याचा पण टाइमपास होणार आहे. हे उचलून म्हणजे उचलल्या जातात असे, काही प्रॉब्लेम नाही. आता इथून सुरुवात आहे आपली हेवी सेटची. कार्यक्रम वाजणार आहे, पण बघूया. साल्टी गेली तरी चालेल, रुतबा कमी नाही झाला पाहिजे, बाकी काय विषय नाही. गप 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 गप. हॅलो, आहे का नाही?
नाही दाखवायचं काय बोलतो या पोराला काही नाही पण ठीक आहे काय असं काय नाही बघू आता 100 किलो ट्राय करूया जेवढं जाईल तेवढं जाईल हे धोका ये अजून चला आपली पावर एक गेला बाई तेवढं इम्पॉर्टंट आहे मला वाटलं जाणार पण नाही बाईक बाईक थोड्या दिवसात कॅच घेतील डायरेक्ट कुटुंबाच्या 88 प्रवासानंतर वैभव दादा एकदा ते 100 किलो मारण्यासाठी आलेले आता उचलायला घेऊन राहिले काय माहिती 100 किलो तर डायरेक्ट खांद्यावर घेतले ते असेल चांगली गोष्ट आहे 100 किलो तर उचललाय पण कोणतरी मध्ये आले पण काय प्रॉब्लेम नाही आपला लास्ट अटेम्प्ट असेल आता 110चा फायनल त्याच्यानंतर काहीच ठीक आहे चल यावेळेस एवढं जमलं नाही पण ठीक आहे बघूया आता वैभव दादा काय करतात विदाऊट ग्रिप जाता नाही चल काही द्यायला जायलाच पाहिजे भाई मस्त रे चल ना ठीक आहे चल आपल्याला आयफोन 17 भेटून गेलेला आहे बघायचं एकदम प्रॉपर लेवलला कपिल दादानी घेतलाय नवीन तुझं आहे ना जे आहे ते चांगलं आहे काही विषय नाही एक किडनी देऊन जाईल यस डन विथ अवर पहिला सेट डेडलिफ्ट मारून झालेली बघू आता अजून 2-3 सेट घेऊ आणि त्याच्यानंतर मग फिनिश करून टाकू बायसेप टाकले क्लीन हरकते करते यारे बच्चे शी काय नरेटे मुलं दरवाजा लाव अरे अभी मजा आएगा बिड्डू घे मी आहे घे शी काय नरेटे ही ग बया आऊ घ्या चलो सरची आईच्या गावात काहीतरी घेतलेलं दिसतंय डन खूप क्वालिटी बसलेला आहे जिम एकदम म्हणजे जे बायसेप बसले ना ते आजपर्यंत कधीच नव्हते बसले म्हणजे एकदम एक्स्ट्रीम लेवल भावनीचा डायरेक्ट 100 रिपिटेशन घेतले एका मागे हा डेडली पण भारी झाली मला तर वाटलं होतं 100 पण जाईल 110 गेला ते भारी गोष्ट हा ना मोडू द्या जो होगा देखा जाएगा चालत राहतं ठीक आहे काही नाही आता मग इथं आपण ब्लॉग एंड करूया बस तर भेटतो तुम्हाला असंच पुढच्या ब्लॉगमध्ये काळजी घ्या येतो बाय बाय त्या दिवशी सारखाच काळा दिसतोय ठीक आहे सर चल बाय हा